पाहूया 3 फेब्रुवारी 2022च्या चालू घडामोडी. नंबर 1. भारत ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समिती 11वी बैठक दिल्लीत पार पडली. नंबर 2. चीनमधील परदेशी पत्रकारांच्या एका गटाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की देशातील मीडिया स्वातंत्र्य झपाट्याने कमी होत आहे. नंबर 3. 2022 ते 2023 या वर्षासाठी कर्नाटकातील बेलूर, हळेबीड आणि सोमनाथपूर येथील होयसाळ मंदिरे भारताकडून जागतिक वारसा यादीसाठी नामांकित केली जातील. नंबर 4. 2 फेब्रुवारी 2022 रोजी भारताची निर्यात आयात बँक, एक्झिम आणि श्रीलंका सरकारने $500 दशलक्ष क्रेडिट करारावर स्वाक्षरी केली आहे. नंबर 5. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने इंदूर, मध्य प्रदेश येथे नैसर्गिक वायू प्रणालीमध्ये हायड्रोजन मिसळण्याचा भारतातील पहिला प्रकारचा प्रकल्प सुरू केला आहे. नंबर 6. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली की सरकार व्हायब्रंट लिव्हेज प्रोग्राम अंतर्गत उत्तर सीमा ओलांडून कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी काम करणार आहे. नंबर 7. अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी वन नेशन वन नोंदणी योजना सादर केली आहे. यामुळे व्यवसाय करणे सुलभ होईल आणि राहणीमानातही सुधार होईल. नंबर 8. अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी कवच तंत्रज्ञानाद्वारे भारतीय गाड्यांची सुरक्षा वाढवण्याची घोषणा केली आहे. नंबर 9. भारत सरकार 2022 ते 23 पासून ई-पासपोर्ट सुरू करणार आहे. हे नागरिकांच्या सोयी वाढवण्यासाठी आहे. अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली आहे. नंबर 10. चीनी आणि फ्रेंच तेल दिग्गजांनी युगांडामध्ये एक प्रचंड तेल पाईपलाईन बांधण्यासाठी करार केला आहे. कंपन्यांनी देशातील तेल संपत्तीचे शोषण करायचे आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे.